आज दिनांक 19 जुलै 2026 आज आपल्या श्री नाथपंथी गोसावी समाज रायगड यांच्या वतीनं आज आपण या अंबरनाथ पूर्व या ठिकाणी दपेश दादा भोईर यांच्या माध्यमातून आणि यांच्या सहकार्याने आपल्याला ही जागा वृक्षारोपणासाठी आपल्याला मिळाली आणि आपण असा मोठ्या संख्येने वृक्षांची लागवड केली आज आपल्या या अंबरनाथ या ठिकाणी। आणि सकाळपासून आपले नाथपंथी गोसावी समाजाचे सभासद सदस्य कमिटी आणि त्याचप्रमाणे मुख्य सांगावंसं वाटतंय लहान लहान मुलांनी आणि मुली आजपर्यंत कधी अशा कुठल्या अभियानामध्ये सहभागी झाल्या नव्हत्या, पण ह्या विशेष त्यांचा आभार मानावं असं वाटतंय की मुली आजच्या ह्या आपल्या अभियानामध्ये सहभागी झाल्या आणि खूप आनंदाच्या वातावरणामध्ये पावसाचा तर हा जोर आहेच आणि गेल्या काही दिवसांमध्ये पावसामुळे वाऱ्यामुळे बऱ्याचशा झाडांची नुकसानी झालेली आहे आणि ती नुकसान भरपाई कुठेतरी आपण करतोय या गोष्टीचा मला सार्थ अभिमान वाटतो आपल्या समाजाचा। आणि त्या माध्यमातून आपण दरवर्षी अशाच प्रकारचा उपक्रम निसर्गाला उपयुक्त ठरेल अशी कुठली तरी गोष्ट निवडायची आणि आपण दरवर्षी असेच उपक्रम राबवत जायचे, समाजकार्य करायचेच आहेत। त्याचबरोबर आपल्याला निसर्गाचं संतुलन हे सुद्धा राखायचं आहे आणि असंच आपण दरवर्षी मला असं वाटतं आपण उपक्रम राबवूयात। त्याच्यात अजून मला सहभाग करावं असं वाटतं, पाणी अडवा पाणी जिरवा हा सुद्धा एक उपक्रम आपल्याला भविष्यात जर का झालं शक्य, मनुष्यबळ आपल्याकडे असेल बऱ्यापैकी, तर आपण तो एक करू शकतो जेणेकरून एप्रिल मे या कालावधीमध्ये आपल्याला पाण्याची खूप गावच्या ठिकाणी टंचाई वाटते। अशा ठिकाणी आपण खड्डे खोदून त्या माध्यमातून सुद्धा आपण निसर्गाचा एक संतुलन राखण्याचा प्रयत्न करू शकतो, पण त्यासाठी मनुष्यबळ गरजेचं आहे। तर आपण त्या पुढे वाटचाल करतच राहू। पण थोडक्यात काय सांगायचं आहे की आपण आज माणसाने निसर्गाकडून भरपूर काय घेतलंय, पण माणूस निसर्गाला काय देतोय याचं मुख्य उदाहरण आज आमच्या उपस्थितीमध्ये आपण आज इथे बघायला मिळालं आणि असं तुमचं सर्वांचं सहकार्य लाभेल आणि पुढच्या कार्यक्रमाला पुढच्या उपक्रमासाठी आपण सज्ज होऊ एवढंच थांबतो। धन्यवाद सर्वांना। आज आपण श्री नाथपंथी गोसावी समाज रायगड यांच्या माध्यमातून पहिल्यांदाच आज वृक्षारोपणाचा आपण कार्यक्रम हाती घेतलेला आहे आणि मला सार्थ अभिमान आहे आजच्या वृक्षारोपणाचा की हा कार्यक्रम पहिल्यांदाच असून पण या कार्यक्रमामध्ये आपल्या सर्व ज्ञाती बांधवांची तसंच महिलांची आणि विशेष चिमुकले वर्गांची पण आजच्या या कार्यक्रमाला उपस्थिती लाभलेली आहे। आणि हा कार्यक्रम उपक्रम सादर करताना एक विशेष सांगावंसं असं वाटतं की आता आपल्या आधुनिक युगामध्ये झाडांची बऱ्याच ठिकाणी कत्तल होत आहे, झाडांची पडझड होत आहे आणि त्याच्यामुळे काय झालं आहे ते निसर्गाचा समतोल कुठेतरी बिघडलेला आहे। मग तो समतोल कसा राखायचा, तर प्रत्येकाने जर मनात घेतलं आणि एखादा झाड प्रत्येक व्यक्तीने किमान वर्षातनं एक जरी झाड लावला तरी आपला निसर्गाचा समतोल राखला जाईल। त्याचं समतोल राखण्याचं कारण म्हणजे काय, आज एक झाड लावला तर त्या एक झाडापासून आपल्याला अनेक फायदे मिळतात। त्याच्यातनं आपल्याला फळं मिळतात, फुलं मिळतात, विशेष म्हणजे सावली मिळते आणि ह्या अशा झाडांना पाण्याचा साठासुद्धा होतो या अशा झाडांना आणि यासाठी हा वृक्षारोपण सर्वांनी केलं पाहिजे। आणि अजून विशेष बाब सांगायची म्हणजे आजचा हा आपला पहिल्यांदा वृक्षारोपणाचा कार्यक्रम असताना की आजच्या ह्या कार्यक्रमामध्ये एक आपली चिमुकली बाई आली होती जिचं नाव अनुष्का आहे, आज धनुष्का। योगायोगाने आज तिचा पहिलाच दुसरा वाढदिवस आहे, पण तिचा वाढदिवसाचा औचित्य साधून तिच्या हस्ते आज पहिला वृक्षारोपणाचा आपला कार्यक्रम पार पडलेला आहे। तिच्या हस्ते आपण उद्घाटन केलेलं आहे आणि तो झाड जो लावलेला आम्ही तो झाड जसं वाढत जाईल तसं त्या धनुष्काचं आयुष्य पण वाढेल आणि झाड फुलेल तसं तिचं आयुष्य फुलेल आणि सगळ्यांच्या वतीने आपण आज इथे हा जो कार्यक्रम सादर केला विशेष करून तरुण वर्गांचा, तरुण मुलींचा, महिलांचा आणि सर्व थोर मोठ्यांचा सगळ्यांचा मला सार्थ अभिमान आहे आणि येणाऱ्या पुढील वर्षामध्ये याच्यापेक्षा अजून भव्य दिव्य आपण कार्यक्रम करू अशी मी अपेक्षा ठेवतो। आणि आजचा जो कार्यक्रम चांगल्या प्रकारे त्यामुळे सर्वांचे मी आज आपण इथे उपस्थित दाखवली पुन्हा एकदा सर्वांचे धन्यवाद मानतो। जय महाराष्ट्र। आदेश। श्री नाथपंथी गोसावी समाज रायगड
यांच्यातर्फे पहिलाच वृक्षारोपणचा कार्यक्रम आज 19 जुलै रोजी पार पाडण्यात आला। तर या उपक्रमासाठी झाडांची व्यवस्था श्री पवन यशवंत गोसावी यांनी केली। तसेच साहित्य वगैरे उमेश गोसावी बदलापूर यांनी अरेंज केलं होतं आणि तसेच धनुतका प्रकाश खांबर आपल्या उसरगावचे यांच्या लहान मुलीचा आज दुसरा वाढदिवस आहे। त्यांच्यातर्फे पहिला झाड लावून हा वृक्षारोपणाचा कार्यक्रमाचे आपण उद्घाटन केलेलं आहे। तर हा पहिलाच उपक्रम आहे आणि ह्याच्या पुढे बरेच उपक्रम करायचे आहेत। तर आताच्या सध्याच्या अध्यक्षाने सांगितलेलं उपक्रम पाणी जिरवा पाणी अडवा त्याच्याबद्दल पण आपण पुढच्या वर्षी त्याचा प्रयत्न करूया आणि बाकी सर्वांचे लहान मुली वगैरे इकडून आपल्या रोटावरून पण आलेले आहेत, त्यांचे पण मनस्वी आभार मानावेसे असे वाटतात। आणि परत लहान मुलं भावेश कांबल यांचा एक मुलगा, परत उर्वी उमेश गोसावी हे पण आले होते कार्यक्रमाला, छोटी छोटी मुलं, त्यांचे पण अभिनंदन। आणि एवढे बोलून मी 2 शब्द समजतो। जय महाराष्ट्र, जय हिंद। नाथपंथी गोसावी समाज रायगड या समाजातील मी एक सदस्य आहे, सौ उर्वी उमेश गोसावी। आज इथे आपण वृक्षारोपणाचा कार्यक्रम आयोजित केला आहे आपल्या समाजामार्फत। तर इथे उपस्थित सर्व बंधू भगिनी आणि छोटी पिल्लं चिल्लं आलेली आहेत जी वृक्षारोपणासाठी, त्यांचं मी धन्यवाद देते एक सदस्य म्हणून की आपण या कार्यक्रमात तुमचीच उपस्थिती दर्शवली। आपण वृक्षारोपण केलेलं आहे कारण आपण निसर्गाचं देणं लागतो। आपण वृक्षावल्ली आम्हा सोयरे वगैरे हे सगळे आपण जे म्हणतो म्हणी वाक्य ही फक्त आपण पुस्तकात व्हॉट्सअपवर मेसेजमध्ये मर्यादित न ठेवता आपण प्रत्यक्ष मैदानात उतरून कृती केलेली आहे, याचा मला अभिमान आहे। प्रत्येकाने दरवर्षी एक झाड लावणं गरजेचंच आहे, त्याने आपल्याला ऑक्सिजन मिळतं, आपलं पर्यावरण जे आहे त्याचा समतोल राखला जातो आणि आपलं जे जीवन आहे ते विस्कळीत न होता संतुलन आपलं बनून राहतं। त्याचप्रमाणे या उपक्रमाव्यतिरिक्त आपला समाज अनेक उपक्रम पुढच्या येणाऱ्या कालावधीत करणार आहे। त्याच्यामध्ये आपला स्वच्छता अभियान आहे, गड संवर्धनाचा एक उपक्रम आहे, मोफत शालेय वस्तू, आरोग्य शिबिर, असे अनेक प्रकारचे वर्षभरात आपण उपक्रम राबवणार आहोत। तर मी सर्वांना विनंती करते, ज्या तरुणी आज पहिल्यांदा इथे आलेल्या आहेत त्यांनी प्रत्येक उपक्रमात असंच हिरिरीने भाग घ्यावा। प्रत्येकाच्या खांद्याला खांदा लावून एकत्र येऊन आपण सर्वांनी, मग ते लोकेशन कुठेही असू दे, सर्वांनी आपण छान उपस्थिती दर्शवावी। आणि आपले जे माजी अध्यक्ष आहेत दोन्ही, त्यांच्या मार्गदर्शनाखाली आपले जे आताचे सध्याचे अध्यक्ष आहेत त्यांच्या आपण नियोजनाकडे लक्ष देऊन नियोजित असा कार्यक्रम पुढच्या कालावधीत पण आपण करू अशी मी अपेक्षा बाळगते। जय हिंद, जय महाराष्ट्र। समाज रायगड यांच्या वतीने अंबरनाथ येथे वृक्षारोपणाचं अभियान आयोजित केलेलं आहे आणि या कार्यक्रमामध्ये लहान मुलं शिवाय मुली आणि जे काही आपले समाज बांधव एकत्र येऊन हा कार्यक्रम केलेला आहे आणि हा कार्यक्रम व्यवस्थितपणे पार। तसेच पुढं 2 शब्द राहिले मगाशी बोलायचे, त्याच्यात एडिट करतील ते करतील। तर आपला वृक्षारोपणचा कार्यक्रम तर व्यवस्थित पार पडला। आपल्याला एक जबाबदारी मगाशी म्हणजे गेले 8 दिवसांपासून दिली होती हत्यारांची, ती सुद्धा उर्वी उमेश यांनी आणि या दादांच्या माध्यमातून ती सुद्धा पूर्ण केलेली आहे। फर्स्ट एड किटची गरज लागली नाही, समाजाची होतीच, पण तरीसुद्धा योगेश आपले रहिराशी यांनी सुद्धा ती प्रोव्हाइड केलेली आजच्या कार्यक्रमासाठी। विशेष आभार त्यांचं सर्वांचं। आणि आपल्या आता चिमुकलीचं धनुष्काचं आज वाढदिवस, पाश्चिमात्य परंपरेला बगल देऊन एक असं उपक्रम राबवण्यात आलं, समाजाच्या माध्यमातून असेल तरीसुद्धा त्यांना एक असं वाटलं की समाजाचा कार्यक्रम आहे, माझ्या मुलीचा आज वाढदिवस आहे, तर आपण तिथे त्या समाजाला पण एक नवीन विचाराचा मार्ग कळेल आणि इतर समाजाला त्याचा काहीतरी फायदा होईल आणि त्या माध्यमातून एक केक कटिंग वगैरे ह्या गोष्टी तर होतच राहतील, पण एक आधुनिक काळामध्ये जे गरजेचं आहे निसर्गाला देणं ते आपण एक निवडतोय आणि त्या मुलीच्या माध्यमातून आपण तो झाड लावला पहिला झाड। तर त्या मुलीसाठी 2 शब्द टाळ्यांमध्ये मी 2 टाळ्यांची साथ द्या मला, 2 शब्द बोलतो। दरवर्षाचा आणि हर्षाचा, दरवर्षाचा आणि हर्षाचा
जसा साखर गुळाचा, गोड साखर गुळाचा. आज वाढदिवस आहे वाढदिवस आमच्या धनुष्का बाळाचा. आज वाढदिवस आहे वाढदिवस आमच्या धनुष्का बाळाचा. चंद्रकलेने मोठी होती आई वडिलांची इच्छा आहे, आई वडिलांची इच्छा. थोरा मोठ्यांच्या आशीर्वादाने, थोरा मोठ्यांच्या आशीर्वादाने, अग थोरा मोठ्यांच्या आशीर्वादाने देती वाढदिवसाच्या शुभेच्छा, देती वाढदिवसाच्या शुभेच्छा. तू नाव मोठ कर या घराण्याचं, नाव मोठ कर खांबल घराण्याचं तुझ्या वंश कुळाचा. आज वाढदिवस आहे वाढदिवस आमच्या धनुष्का बाळाचा. आज वाढदिवस आहे वाढदिवस आमच्या धनुष्का बाळाचा. श्री नाथपंथी गोसावी समाज रायगड यांचं आज अंबरनाथ या ठिकाणी वृक्षारोपणाचा कार्यक्रम संपन्न झाला. तर सर्वांनी आपल्या परीने दोन शब्द बोललेले आहेत. आता शेवटचा कार्यक्रम म्हणजे आभार आणि सत्कार. तर त्यासाठी मी सेक्रेटरी या नात्याने आपण आभाराला सुरुवात करतो. आज या निमित्ताने ज्यांनी कोणी आपल्याला मदत केली त्यामध्ये सगळ्यात महत्त्वाचा कार्यक्रम म्हणजे वृक्षारोपण म्हटल्यानंतर झाडं पाहिजे. तर त्यासाठी आपल्याला पवन गोसावी यांनी झाडं उपलब्ध करून दिली. त्यामुळे मी त्यांचे मनपूर्वक आभार मानतो. तर त्याचसोबत त्यांचे सत्कारही आपण करणार आहोत या ठिकाणी. तर त्यासाठी त्याच काय कारणास्तव उपस्थित नाही आहेत. तर त्यांचा सत्कार घेण्यासाठी मी त्यांचे मोठे बंधू निलेश गोसावी यांना आमंत्रित करतो. त्यांचं सत्कार आपली अध्यक्ष करतील. झाडं आपल्याला ज्या ठिकाणी लावायचे आहेत त्यासाठी आपण 2 महिन्यापासून शोध घेत होतो की आपण नक्की झाडं लावायची की कुठे. तर त्यासाठी आपण उमेश गोसावी यांना मोठी कामगिरी दिली होती आणि त्यांच्या मार्फत आणि तसेच त्यांच्या ओळखीचे आपले श्यामदादा मस्कर यांच्यामुळे आपल्याला ही जागा मिळालेली आहे त्यांच्या ओळखीवरती. तर मी त्यांचेही सत्कार करू इच्छितो. त्यांचा सत्कार आपले माजी अध्यक्ष शंकर संपत्ती करतील. केली 8 वाजल्यापासून आपले नागबांधव या ठिकाणी आले. त्यांचे स्वागत आपल्याला त्यांनी केलं आणि त्यांचा एक प्रायव्हेट प्रेमायसिस त्यांनी दिले, जागा दिली. असे श्री रपेश दादा भोईर त्यांनी आपल्याला ही जागा दिली म्हणून आपण या ठिकाणी झाडं लावू शकलो. आजच्या तारखेला तुम्ही शहरी भागात कुठेही जा, तुम्हाला माती ही मिळत नाही. सगळीकडे कॉम्पिटिशन झालेलं आहे आणि त्यांनी ही जागा त्यांची सांभाळून ठेवली. त्यांनी तिथे माती टाकून झाडं लावली होती. तरी देखील आपण त्या ठिकाणी जी झाडं आज लावली आहेत त्यांचे ते संगोपन करतील मी आशा बाळगतो आणि त्यांनाही धन्यवाद करतो. आणि त्यांचं जे आहे सत्कार आपले माजी सेक्रेटरी चंद्रकांत दादा करतील, माजी अध्यक्ष चंद्रकांत दादा करतील. आषाढी कार्तिक निमित्त ज्यांना आपण
कार्यक्रमाची सुरुवात 8 वाजता झाली. जो तो आपण मुंबई उपनगर अशा ठिकाणावरून आलात. वसई विरार या ठिकाणावर मी स्वतः आलो. सकाळी 5 वाजता डोळे चोळत या ठिकाणी आलेले आहेत. 6 नाश्ता न करता आता काम करायचं म्हटलं तर थोडी ताकद पाहिजे आणि ती ताकद ज्या नाश्त्यामुळे आली तो नाश्ता आपल्याला दिला होता श्री प्रकाश थांबल गावकरी उत्तर. तर त्यांचे मी आभार मानतो आणि त्यांचा तुमचा विनय करते आणि आम्ही करतो. आपले समाजाचे उपाध्यक्ष आपल्याला आपले विद्यमान उपाध्यक्ष विनायक थांबल यांनी केलेले आहे. तर मी बोलतावी तर त्यांचंही मी आभार मानतो आणि त्यांचा सत्कार संतोष बुवा उपकाजींदार संतोष गुत्तव यांना कोणताही उपक्रम म्हटल्यानंतर कुठे ना कुठे हानी होते. आपण ज्या मागच्या वेळी जानेवारीमध्ये क्रिकेटचा खेळ घेतला त्या ठिकाणी देखील काही लोक आपली मुलं ही धडपडली होती आणि त्यांना इजा झाली होती आणि त्यावेळी आपल्याला एक किट भेटला होता प्रथमोपचार किट. तसाच प्रकारचा प्रथमोपचार किट यावेळी देखील आपल्याला उपस्थित करून देणारे योगेश रहिराशी त्यांचाही मी आभार मानतो. मध्ये विशेष उपस्थिती दर्शवली ती म्हणजे आपले माजी अध्यक्ष श्री शंकर खांबल आणि श्री चंद्रकांत गावडे यांचेही मी आभार मानतो. त्यांच्या मार्गदर्शनाखाली आपला हा कार्यक्रम व्यवस्थितरित्या पार पडलेला आहे. तर त्यासाठी माझे मनापासून आभार मानतो आणि त्यांचाही सत्कार आपण या ठिकाणी करणार आहोत. त्यांचा सत्कार आपले अध्यक्ष तसेच सेक्रेटरी मी स्वतः आपण करणार आहोत. टाळ्या रे टाळ्या येऊन जा. आपल्या या कार्यक्रमामध्ये हा उपक्रम आपला दुसरा आहे माझ्या मते. पहिला आपला उपक्रम होता तो म्हणजे विशेष स्वच्छता अभियान आणि सुरुवातीला आम्ही 3-4 जण लोक गेलो होतो. त्यावेळी असं वाटत होतं की आपल्याला अजून मनुष्यबळाची गरज आहे. त्याच्यानंतर 1 वर्षाचा अंतर होऊन 3ऱ्या वर्षाला आपण या टी-शर्टी छापून बऱ्यापैकी संख्येने आपण त्या ठिकाणी गेलो आणि त्यानंतर आपण उपक्रम करत जायचं हा ठराव केला होता. म्हणून आता या पावसाच्या निमित्ताने झाडं व्यवस्थितरित्या उगवतात म्हणून यावेळी आपण हा वृक्षारोपणाचा कार्यक्रम घेतला आणि यासाठी आपले वैभव बुवांनी विचार मांडले आणि त्यांच्या विचाराने आपण पुढे आलो. आणि ह्या कार्यक्रमाला विशेष उपस्थिती ही महिला मंडळ तसेच युवतींची लाभलेली आहे आणि त्या लांबून म्हणजे गावावरून आलेल्या आहेत या ठिकाणी कार्यक्रमाला. तर त्यांचे मी विशेष आभार मानतो. अतिवृष्टीचा इशारा होता तरी देखील एवढ्या लांबून आपण सगळे आलात त्याबद्दल आपल्या श्री नागपती गोसावी समाजातील प्रत्येक बंधू भगिनी आणि बालगोपाळांचे धन्यवाद. आणि आता शेवटचा आपला कार्यक्रम ज्या 2 वर्षाच्या आपल्या बाळ धनुष्का खांबल तिचा वाढदिवस होता आणि त्या निमित्ताने आपण तोंड बोट तर चहाने केले असेलच त्याबद्दल त्यांची गोईल फॅमिलीचे मी आभार. तसेच आता चॉकलेट घ्यायचं आहे आणि आपण गोड करायचं तोंड आणि हे आमच्याकडून पूर्ण फुलाची पाकळी म्हणून एक छोटंसं गिफ्ट आपण देतोय. अपेक्षाने मी विनंती करेन की बाळाला ते गिफ्ट द्यायचं आहे.
चला चला आम्ही टेकडीवर जातो. हॅपी बर्थडे टू मागे ये आए बार बार दिन ये गाए जीव हजारों साल मेरी है.